नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी बनवणार आहोत। तर सर्वात आधी तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या आहेत आणि दाणे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत। आता मी हे कढईमध्ये भाजून घेणार आहे। हे बघा, आपली कढई व्यवस्थित गरम झाली। आता आपल्याला हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे। आपल्याला जास्त पण भाजायचे नाहीत, एकदम हलके हलके भाजायचे। थोडंसं तेल टाकून घेते। हे बघा, आपले तुरीचे दाणे मस्त भाजले गेलेत। आता मी हे काढून घेते। हे बघा, काढून घेतले मी साईडला। आता हे थोडे थंडे होतात तोपर्यंत वाटण तयार करून घेऊ। सुकं खोबरं आणि हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर। तुम्ही लसूण खाता तर तुम्ही लसूण पण टाकू शकता। मी आता हे मिक्सरला फिरवून घेते। हे बघा, आपलं वाटण झालंय। मी आता हे साईडला काढून घेते। मी वाटण काढून घेतलंय। त्यातच आपल्याला हे तुरीचे भाजलेले दाणे होते ना, आपण ते पण थोडेसे जाडसर एकच याच्यात फिरवून घ्यायचे आहेत। जास्त बारीक नाही करायचे आहेत, थोडेसे असे जाडच राहू द्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने बारीक करून घेतले, म्हणजे या पद्धतीनेच करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, आता फोडणी देऊन घेऊ भाजीला। मी त्याच कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल व्यवस्थित गरम झाले। आता आपण फोडणी देऊन घेऊ। सर्वात आधी मोहरी, जिरे, वाटण टाकून घेऊ, हिरवी मिरची, अद्रक, खोबऱ्याचा। आपण कच्चंच वाटण केलं होतं म्हणून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण। आता टोमॅटो पण टाकून घेते मी। मसाले टाकून घेऊ। हळद, गरम मसाला, थोडंसं चिमूटभर, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडंसं पाणी टाकून घेते। आता तुरीचे दाणे बारीक केलेले ते पण टाकून घेऊ। व्यवस्थित परतून घेऊ परत। पाणी टाकून घेऊ। मीठ पण टाकून घेऊ। ही बघा, आपल्या भाजीला आता उकळी पण आली मस्त। तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढे पातळ करू शकता। कोथिंबीर पण टाकून घेऊ। ही बघा, आपली भाजी तयार आहे। ही बघा, आपली तुरीच्या दाण्यांची भाजी तयार आहे। आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।